हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो, व्हिडिओ खूप दिवसाचा आहे. तुम्हाला मी 2-3 वेळेस व्हिडिओमध्ये ब्लॉगिंगमध्ये सांगितलेलं आहे. धना जिरा पावडरचा व्हिडिओ बनवला आहे, पण त्या व्हिडिओला काय मुहूर्तच लागत नव्हता. म्हणजे हाच व्हिडिओ होतो. व्हिडिओला काय मुहूर्तच लागत नव्हता मला एडिटिंग करायला पण, अपलोड करायला पण. आज असं दुपारी असं अचानक बघितला तर म्हणले चला आता हा व्हिडिओ आपण एडिटिंग पण करूया, अपलोड पण करून टाकूया. मग स्पीड थोडीशी जास्त वाढवली आणि आतमध्ये आवाज दिला होता मी. हा व्हिडिओ म्हणजे झाले मला असं वाटतं 4-5 महिने किंवा 6 महिने पण झाले असावे ह्या व्हिडिओला. तर धना जिरा पावडर बनवलेली तेव्हाचा व्हिडिओ आहे. तर धना जिरा पावडर बघा, 1 किलो धन्याची पावडर बनवून वापरून संपली, पण व्हिडिओ काय अपलोड झाला नाही. असं होतं काय काय वेळेस, कोणाकोणासोबत होतं ते मला नक्की सांगा. माझ्यासोबत असंच झालं बघा. हा व्हिडिओ किती दिवसापासून होता, तर तो व्हिडिओ काय मला अपलोड करायला जमलाच नाही, एडिटिंगच नाही केलं, अपलोड पण नाही केला. आता म्हणजे चला एडिटिंग करून आपण अपलोड करून टाकावं. व्हिडिओ किती दिवस ठेवायचा आता. मग आता मी तुम्हाला सांगते, साहित्य सांगते. 1 किलो धने घेतले होते, त्यातले थोडेसे मी काढून ठेवले, कारण मला गरम मसाला बनवायचा होता. त्यासाठी थोडेसे असे 1 वाटी एवढे काढून घेतले, 1-1.5 वाटी एवढे. बाकीचे याचे मग भाजून घेतले, चांगले बारीक गॅसवर लालसर असे भाजून घेतले. आणि 1 वाटी जिरे घेतलेले आहे. तुम्ही अंदाजाने कमी जास्त करू शकता. मी धना जिरा म्हणजे धन्या पावडरमध्ये जिरे पण घालते, म्हणजे वेगळी जिरा पावडर टाकायची आपल्याला गरज लागत नाही. तर ह्यानी खूप छान अशी धना पावडर होती. आणि थोडंसं 1 मूठ अशी बडीशेप घातली, छान भाजून थंड करून घेतलं, मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. मस्त अशी चाळायची गरज नाही. आणि नंतर लास्टला मीठ घालून घेतलं याच्यामध्ये, आणि नंतर मिक्स करून थोडा वेळ थंड होऊन नंतर बरणीत भरून ठेवलं. मस्त अशी धना जिरा पावडर झाली होती. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी थोडा एवढा वेळ देण्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे ताईंनो. तर व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.